तर नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. मी प्रतीक करंजकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल कोकणी वारसावर. तर आज थोडा वेगळा दिसतो का, टोपी वगैरे म्हणजे हां हे बघा, पोसरे ग्रामदेवता आणि ही लाल टोपी आणि हे अवतार म्हणजे अजून तयारी करायची बाकी आहे. आणि कशासाठी ही टोपी वगैरे नाही थोडं वेगळं वाटत असेल ना तुम्हाला, तर सांगतो का. तर आज तुम्हाला आमंत्रण आहे पोसरे गावातील आजूबाजूच्या गावात जर तुम्ही असाल, दोनवली, भोम, वैजी, कापरे, गांगरई कुठेही असाल तर तुम्हाला आज आमंत्रण आहे माझ्याकडून. तर आज आपल्या पोसरे गावची जत्रा आहे आणि त्या जत्रेसाठी आज थोडी तयारी आहे. आणि आज ह्या टोप्या वगैरे छापल्यात पूर्ण गावाला सगळ्यांकडून. सगळे सारखी टोपी घालणार आहेत, अशी ही मॅचिंग आहे आमची. आणि अजून तयारी नाही झाली आहे. तर खालच्या देवळात सजावट चालू आहे आणि डेकोरेशनची कामं झाली, ऑलमोस्ट सगळं झालं आहे. तर आता खाली जाऊन आता बघूया आपण कशी तयारी चालू आहे काय, आणि जत्रेचा माहोल कसा असेल. कारण का आज आपल्या पोसऱ्यातली जत्रा आहे आणि ही पोसऱ्यातली जत्रा सर्वात पहिली आमची जत्रा असते. आणि आमच्या जत्रेनंतर म्हणजे पोसरे गावातली जत्रा असते. आणि पोसरे गावातली जत्रा झाल्यानंतर बाकीच्या गावातली जत्रा सुरू होतात, म्हणजे बाकीच्या गावात. आणि मी आता टाईम टेबल बघितले तर आमची आता 12 तारखेला म्हणजे आज श्री हनुमान यांचा जन्मदिवस आहे, म्हणजेच आज हनुमान जयंती आहे. आणि त्याच दिवशी आमची जत्रासुद्धा असते ह्या शुभ दिवसाला. तर ह्या दिवसापासून ज्या जत्रा सुरू आहेत ते रामपूरची सर्वात मोठी जत्रा असते 26 तारखेला. तर त्या जत्रेपर्यंत कंटिन्यू जत्रा आहेत. तर बाकीच्या जत्रांची पण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला येईलच. तर आज आपण बघूया आपल्या पोसऱ्यातली जत्रा कशी होते आणि खाली जाऊन बघूया की तयारी केवढ्या जोरात आणि जोशात चालू आहे. तर चला मित्रांनो, आता आपण खालच्या आपल्या ग्रामदेवतेच्या मंदिरात जाऊया. तर आपली जत्रा असते ती आपल्या ग्रामदेवतेच्या मंदिराच्या इथे होते. तर खालची तयारी कशी चालू आहे बघूया. तर चला. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण काजू वाकण इथे पोचलो आहोत. तर हा समोर आहे तो आपला स्टॉप काजू वाकणातला, आणि ह्या जागेला काजू वाकण असं म्हणतात. आणि समोर असा हा स्वागत गेट, प्रवेशद्वार सुंदर असं सजवलं आहे आज आपल्या पोसऱ्यातल्या जत्रेसाठी. आणि खालच्या बाजूला आपलं देऊळ आहे ग्रामदैवतेचं, हे बघा. आणि अशी सुंदर अशी रांगोळी काढली आहे या बाजूला, पण जी चुन्याची असते ती रांगोळी ती काढली आहे ह्या बाजूला. आणि समोर आपलं देऊळ आहे हे, आणि सगळी तयारी चालू आहे आता जत्रेतली. आणि खाली दुकानं वगैरे पण लागली आहेत, ती पण तुम्हाला थोडक्यात दाखवतो. तर हे आजूबाजूला रांगोळीसोबत भगवा पताका म्हणजे जो आपला भगवा झेंडा आहे तो पण लावला आहे. आणि सुंदर असं सजावट केली आहे आपल्या इकडे पोसऱ्यात. तर आतमध्ये तुम्हाला मंदिर पण दाखवतो आणि गाभारासुद्धा दाखवतो. तर चला. तर आता तयारी चालू आहे आणि सगळे गावातील जी पोरं आहेत आणि जी युवा वर्ग आहे तो सगळा जमा इथे. तर आता जाऊया आता मंदिरात. मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही बघितलात की गाभारा कसा आहे आणि देऊळ तुम्हाला बाहेरून दिसतंय. तर जत्रा म्हणजे काय नेमकं तुम्हाला सांगायचंच राहिलं तर जत्रेत वेगवेगळ्या गावातून पालख्या येतात भेटीसाठी. तर आपल्या पोसरे ग्रामदेवतेच्या भेटीसाठी वेगवेगळ्या गावातून पालख्या येतील. तर त्या तुम्हाला दिसतीलच या आपल्या व्हिडिओमध्ये. तर कोणत्या कोणत्या गावातील पालख्या येतील ते तुम्हाला मी सांगेनच. तर आता बघूया एक किती
माहीत नाहीत, पण आता येतील तेव्हा तुम्हाला सांगेनच पालख्या किती येतात तर. आणि बाजूला स्थान आहे, ती स्थानसुद्धा दाखवतो. तिकडे सगळ्या पालख्या बसतात, त्यांचं आगमन होतं आणि ते खूप मोठ्या उत्साहाने आणि जल्लोषाने आगमन होतं, ते तुम्हाला दिसेलच. तर आता तुम्हाला स्थान दाखवतो तिथे सर्व पालख्या बसतात आणि आजूबाजूचा परिसर सुद्धा दाखवतो आपल्या ग्रामदेवतेच्या देवळाभोवतीचा. तर चला. तर हे आपलं ग्रामदेवतेचं मंदिर आणि त्याच्या बाजूला ही सान जवळच आहे. तर इथेच ज्या पालख्या येतात सर्व त्या इथे बसतात. आपली जी ओसऱ्यातली पालखी असते ती मध्ये असते आणि ज्या बाकीच्या पालख्या येतात त्या आजूबाजूला असतात. तर इथे आपली पालखी येण्याची ही सान म्हणजे पालखी बसते तिथे. ही पण मस्त सुंदर प्रकारे असे सजवले, लाइटिंगनी फुलांनी मस्त असं डेकोरेशन झालं आहे आपल्या सानेचं. आणि या बाजूला सगळी दुकानं लागली आहेत, खाऊची, खेळण्यांची आणि जे काय ज्वेलरी वगैरे दागिन्यांची वगैरे ह्या बाजूला आहे बघा. आणि या बाजूला जो तुम्हाला मंडप दिसतोय तिथे खुर्च्या ठेवल्यात. तर तिथे रात्री आपला नमन असतो. तर पालख्या भेटून झाल्यानंतर पालख्या सानेवर बसतात आणि त्यानंतर नमन सुरू होतं. मित्रांनो, आता आपण देवळाच्या इथे आलोत आणि मगातपेक्षा थोडं आता बरं वाटतंय ना, म्हणजे नवीन म्हणजे थोडा टोपीला सूट होईल असा घातलाय. तर आता आपण खाली जाऊया आणि थोड्याच वेळात असा माहोल होईल की सगळीकडे पालख्या येतील आणि पालखीसोबत ते ग्रामस्थसुद्धा असतील आणि पालखी कशी वाजत गाजत आणि नाचत आपल्या मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या आतमध्ये घेऊन जातात ते तुम्हाला दिसेलच. आणि तो वेगळाच माहोल असतो आणि तो वेगळाच जोश असतो. एक पालखी घेऊन येतात आणि नंतरला वाजत गाजत पालखी आपल्या प्रवेशद्वाराच्या आतमध्ये येते आणि सुंदर असं पालखीचं स्वागत केलं जातं जसं गेल्या वर्षी केलं होतं. तर ह्यावर्षीसुद्धा तसेच स्वागत करणार एकदम. तर जाऊया आपण खाली. तर चला. तर मित्रांनो, आता सगळे जे आजूबाजूचे गावातले मंडळी आहेत आणि आपल्या गावातले ग्रामस्थ आहेत ते सगळे यायला सुरू झालेत आणि आता आपल्या जत्रेला सुरुवात झाली आहे आणि हळूहळू थोड्याच वेळेत पालख्या येतील आजूबाजूच्या गावातल्या. आणि ज्या गावातल्या पालख्या येतील त्या तुम्हाला सांगेन मी व्हिडिओमधून. आणि आमच्या घरचे सुद्धा आले त्या साईडला, म्हणजे माझ्या मागून आले, मी पुढून आलेलो. ही आमची मम्मी, पप्पा, आय, बाबा गेलो पुढं आणि ही आमची आय. हा चला चला येतो चला. आमचा ऋतुशेठ, चला चला खाली चला चला येतो. तर आता सगळे आलेत, घरातले तरी सगळे आलेत. आता जाऊया खाली. आणि पालखी सजून झाली आहे आणि पालखीचा फायनल लुक दाखवतो तुम्हाला. म्हणजे मगाशी तर तयारी चालू होती आणि आता कशी झाली आहे कंप्लीट पालखीची डेकोरेशनची व्हिडिओ. तर सॉरी, डेकोरेशन कसं झालं आहे ते आपण आता बघूया. तर मित्रांनो, आता खाली जे आपले पाहुणे मंडळी म्हणजे ज्यांना आपण खास आमंत्रण दिलं आहे ते आले आहेत आणि त्यातच आपले गांगरे गावचे सुपुत्र श्री सदानंद जी चव्हाण हे सुद्धा आलेत. आणि आता जे आपले पाहुणे आलेत त्यांचा आता खाली सत्कार होतोय.
तर आपण जाऊया खाली. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपलं दर्शन घेऊन झालंय देवाचं. आणि या बाजूला आपली पालखी बसली आहे सानेवर. आणि इकडे पण जाऊया आपण आता देवाचं दर्शन घेण्यासाठी. सन्मान घ्या. धनंजय काशीराम आहे याचा देखील या ठिकाणी येतोची सन्मान होत आहे. पुढील सन्मान आहे श्री गोपाळ शिवराम सुतार, दीपक पाडेकर, अमर शांताराम पाडेकर. तर पहिली इकडे पालखी आहे वैजी शिरल मालगड इथे बसेल. आणि या बाजूला पण आहे ही भोमची पालखी आहे, ती इथे बसेल. आणि या बाजूला आपली नवरतवाडी ग्रामदेवता इथे बसेल. आणि आपली ग्रामदेवता आपली कापरे ग्रामदेवता इथे बसेल. आणि या बाजूला कळवंडे ग्रामदेवता आणि त्याच्या शेजारी आपले कोणती रावळगाव सुर्वेवाडी ग्रामदेवता. आणि त्याच शेजारी आपली कोणती आहे ही कात्रोळी लायकवाडी ग्रामदेवता. आणि कात्रोळीतली अजून एक पालखी आहे, म्हणजे ती कात्रोळी गावातली आहे. ही आपली कात्रोळी ग्रामदेवता ती लायकवाडीतली होती आणि ही आपली कात्रोळी गावातली होती.
मित्रांनो, अशा प्रकारे आपली पहिली पालखी आली आहे आणि ही पालखी भोमातली आहे. तर हिचं आपण आता वाजत गाजत स्वागत करूया. तर अशा प्रकारे आपली दुसरी पालखीसुद्धा आली आहे. तर आता ती कोणती पालखी आहे ती आपण तिकडे गेल्यावर बघूयाच आणि तिचंसुद्धा स्वागत असंच मोठ्या उत्साहाने करूया. तर आता ज्या पालखीचं आगमन झालं आहे ती पालखी कात्रोळी लायकवाडी येथील आहे. तर तिचंसुद्धा आपण स्वागत मोठ्या आनंदाने करूया.
तर अशा प्रकारे आपल्या तिसऱ्या पालखीचे सुद्धा आगमन झाले आणि ही पालखी कळवंडे माडवाडी येथील आहे. तर हिचं सुद्धा आपण आता स्वागत करूया.